मित्रांनो नमस्कार. ॲसिडिटी हा एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. बऱ्याच लोकांना जनरली घरातून 1-2 पेशंट तरी असे असतात, की ज्यांना ॲसिडिटीचा जो प्रॉब्लेम असतो, ॲसिडिटीची जी समस्या असते ही असतेच. याला मराठीमध्ये आम्लपित्त असंही म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की ॲसिडिटी हा काय आहे, जो आजार नाही आहे, तर हे आजाराचं लक्षण आहे. ॲसिडिटी हा वेगवेगळ्या आजारांमध्ये लक्षण म्हणून येत असतो. बऱ्याच वेळा सगळ्यात महत्त्वाचं आहे ॲसिडिटीमध्ये की जे लोक वारंवार ज्यांना ॲसिडिटी होते आणि जे मेडिकलमध्ये जाऊन कंटिन्यू ओमेप्राझोल किंवा रॅबेप्राझोल टाईपच्या ज्या गोळ्या खातात, त्यांच्यामध्ये वारंवार ॲसिडिटी होते. तर वारंवार औषध घेऊनही ॲसिडिटी थांबत नसेल आणि वारंवार जर आपण औषध घेत असाल, तर त्याचे आपल्याला जे साइड इफेक्ट्स आहेत, ते पेशंटमध्ये बघायला भेटतात आणि त्यामुळे पेशंटला नंतर त्रास पण व्हायला लागतो. याचं कारण असं आहे, की आजार हा दुसरीकडे आहे. तुम्ही लक्षणं दाबता आहेत. आजार जो आहे कुठेतरी शरीरामध्ये किंवा पोटामध्ये सुरू होत आहे. कारण लक्षण जे आहे वेगवेगळ्या आजारांमध्ये, पोटांच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये ॲसिडिटी हे जे आहे हे लक्षण असू शकतं. आता ॲसिडिटी कशामुळे होते ना, आपण ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नॅचरली आपण कशामुळे टाळू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की जी ॲसिडिटी आहे, हा जो प्रॉब्लेम आहे किंवा ही जी समस्या आहे, ही बऱ्याच वेळा लाईफस्टाईलशी निगडीत आहे. तुमच्या जीवनशैलीशी निगडीत आहे. तुम्ही चहा घेतात किंवा मसाल्याचे पदार्थ खूप जास्त प्रमाणात खात आहे. तुमची झोप प्रॉपर नाही आहे किंवा अ, अ, आहारामध्ये मैद्याचे पदार्थ किंवा डाळीचे पदार्थ खूप जास्त प्रमाणात आहेत. बाहेर खाणं खूप जास्त प्रमाणात आहे, नॉन-व्हेज खाणं खूप जास्त प्रमाणात असेल, तर या टाईपचे जे लाईफस्टाईल्समुळं ॲसिडिटीचा जो प्रॉब्लेम आहे, हा पेशंटमध्ये होऊ शकतो. दुसरी एक महत्त्वाची जी गोष्ट आहे, की बऱ्याच वेळा पेशंटमध्ये अ, वरती म्हणजे खाल्ल्यानंतर पुन्हा छातीमध्ये जळजळ व्हायला लागते किंवा जे खाल्लेलं आहे ते वरती यायला लागतं. हे का होतं? तर बऱ्याच वेळा जठरामध्ये म्हणजे स्टमकमध्ये जे ॲसिडचं प्रमाण आहे, ज्याला हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हटलं जातं, हे खूप जास्त प्रमाणात जर सिक्रीट व्हायला लागलं, तर जे काही आपलं अन्ननलिका आणि जठरामध्ये असणारी जी झडप आहे, तर त्याला ती जी आहे, ती झडप जी आहे, ती कमकुवत व्हायला लागते आणि जे आपण खाल्लेलं अन्न आहे, ते वारंवार आपल्या अन्ननलिकेत यायला लागतं आणि पेशंटला त्रास व्हायला लागतो. तर ही ह्या आजाराला जी-ई-आर-डी असं म्हटलं जातं. म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजिओ रिफ्लक्स डिसीज. तर ह्या आजारामध्ये ॲसिडिटी हे एक लक्षण म्हणून येतं. तर या आजारामध्ये जी-ई-आर-डी ट्रीट करणं खूप महत्त्वाचं आहे, की जो टोनिसिटी ज्या लोअर इसोफेजियल स्फिंक्टर म्हणजे जे झडप आहे याच्यामध्ये जी टोनिसिटी कमी झालेली आहे ती पूर्ण ट्रीट करणं हे यामध्ये आम्हाला महत्त्वाचं असतं. आणि दुसरा जो आजार आहे त्याला पेप्टिक अल्सरेशन असं म्हटलं जातं, ज्यामध्ये वारंवार ॲसिडिटी होऊन जठरामध्ये किंवा जठराचा खालचा जो भाग आहे, जिथून लहान आतडं सुरू होतं. लहान आतड्याचा पहिला भाग ज्याला असं म्हटलं जातं, ड्युडेनम असं म्हटलं जातं. तर तिथे अल्सरच तयार व्हायला लागतात आणि त्यामुळे पेशंटचं वारंवार पोट दुखणं, पेशंटला ॲसिडिटी होणं, छातीत जळजळ वगैरे होणं, पोट साफ न होणं, या टाईपचे जे लक्षणं आहेत ते दिसायला लागतात. तर त्यामुळं पेप्टिक अल्सरेशन असेल तर पेप्टिक अल्सरेशन ट्रीटमेंट करणं किंवा जी-ई-आर-डी असेल तर ट्रीटमेंट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर यामध्ये जर पेप्टिक अल्सरेशन असेल तर सगळ्यात महत्त्वाची जी कारणं आहेत अ, अ, आजार होण्याची त्यामध्ये आहे स्ट्रेस. तो स्ट्रेस कुठल्याही पद्धतीचा असू शकतो. पेशंटला कौटुंबिक स्ट्रेस आहे, मग कुठला मानसिक कुठला दुसरा त्रास आहे किंवा आर्थिक कुठल्या गोष्टींचा स्ट्रेस असेल तर तो हा जो स्ट्रेस आहे ह्या अल्सरेशन तयार करू शकतो. दुसरी गोष्ट आहे, की खाण्यापिण्याच्या ज्या पद्धती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, की खूप जास्त प्रमाणात चहा घेतायत किंवा जास्त प्रमाणात कोल्ड ड्रिंक्स वगैरे खूप जास्त घेतायत किंवा ज्या पदार्थांमध्ये अ, अ, खूप जास्त काळा मसाल्याचे पदार्थ जास्त आहेत. स्पायसी खूप जास्त प्रमाणात आहे, ऑइली फूड्स जास्त प्रमाणात खात आहेत. तर यामुळं जे आहे पेप्टिक अल्सरचं जे प्रमाण आहे ते पेशंटमध्ये होऊ शकतं. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की एच. पायलोरी इन्फेक्शन हा एक पॅरासाइट आहे, की जो आपण खाण्यापिण्यातून आपल्या शरीरामध्ये जातो आणि त्यामुळं पोटाचे जे आजार आहेत अल्सरेशन हे तयार होऊ शकतात. परंतु जवळपास 80 ते 85% केसेसमध्ये हा जो आजार आहे, हा लाईफस्टाईलशी निगडीत असतो. त्याच्यामुळं औषधांसोबत लाईफस्टाईल जे चेंजेस आहेत, चहा बंद करणे किंवा ऑइली फूड्स आहे ते कमी घेणे किंवा मैद्याचे किंवा डाळीचे पदार्थ आहे कमी घेणे. तर या टाईपचे जे आपल्याला
जे कारणीभूत जे घटक आहेत ते कमी केले तर आजार आहे हा ब लवकर कमी होऊन जातो. तर यामध्ये बऱ्याच वेळा मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे की जो पेशंट्स असतात ते वारंवार ॲसिडिटीसाठी मेडिकलमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या खातात. परंतु आजार आहे हा आजार दुसराच असतो आणि तात्पुरता जो आहे तो आपण गोळ्यांनी जो आहे तो सप्रेस केला जातो आणि हा आजार आहे यामध्ये मध्ये मध्ये जे आहे हा वाढत असतो. नंतर कालांतराने त्याचं जास्त भयावह रूप पेशंटला त्याचं सामोरं जाऊ शकतं. त्यामुळं ट्रीटमेंट जी आहे ती एक तात्कालीन नाही तर प्रॉपर इलाज करणं त्याच्यावरती गरजेचं असतं. यामध्ये होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या प्रकारची औषधं ॲसिडिटीसाठी किंवा GERD असेल, पेप्टिक अल्सरेशन आहे याच्यासाठी आहे. समूळ नष्ट करण्यासाठी होमिओपॅथी ट्रीटमेंट आपण जरूर घ्यावी. ज्यामध्ये पेशंटला कुठलाही साईड इफेक्ट वगैरे होत नाही आणि आजार आहे हा पटकन बरा होऊन जातो. सगळ्या ट्रीटमेंटमध्ये होमिओपॅथीमध्ये यात पेप्टिक अल्सरेशन आहे किंवा ॲसिडिटी आहे, याची ट्रीटमेंट खूप फास्ट आणि सलग समूळ नष्ट करणारी ट्रीटमेंट होमिओपॅथीमध्ये आहेत. तर डेफिनेटली आपण होमिओपॅथीची ट्रीटमेंट ॲसिडिटी किंवा ॲसिड पेप्टिक डिसीजसाठी किंवा GERDसाठी आपण घ्यावी. सो आय होप दिस व्हिडिओ इज हेल्पफुल फॉर यू. सो थँक यू सो मच.